परराष्ट्र मंत्रालयाची सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद. भारत पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर सध्याच्या परिस्थितीवर माहिती देण्याची शक्यता. अवघ्या 3 तासातच पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचा भंग. नियंत्रण रेषेजवळ भारताकडून अनेक ठिकाणी ब्लॅकआउट. बारामुल्ला जिल्ह्यात संशयित ड्रोनचा स्फोट झाल्याची माहिती. भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव कायम. जैसलमेरमध्ये 10 मिनिटात 6 स्फोट. जम्मूच्या नागरोटामध्ये ड्रोन दिसल्याची माहिती. शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्यास चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश. शस्त्रसंधीनंतर जम्मू काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य. रात्री ड्रोन, गोळीबार किंवा तोफ गोळ्यांचा कोणताही हल्ला नाही. शस्त्रसंधीनंतर अमृतसरमध्ये परिस्थिती सामान्य. आजची सकाळ शांततेत. पंजाबच्या अमृतसरमधील शैक्षणिक संस्था आजही बंद. पंजाबमधील परीक्षा रद्द करण्याचे आदेश. भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख मंदिरांमध्ये दक्षता. सिद्धिविनायक मंदिर, साईबाबा मंदिर आणि तुळजाभवानी मंदिरात हार, फुलं, प्रसाद आणि इतर साहित्याला बंदी. अघोषित युद्धाच्या या काळात पाकिस्तान विरुद्ध आपण सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने देशासोबत उभं राहणं गरजेचं. छगन भुजबळांची सोशल मीडियावर पोस्ट. भारत पाकिस्तान तणावाचा नाशिकमधील कांद्याला फटका. निर्यात ठप्प झाल्याने कांद्याचे दर 1000 रुपये प्रति क्विंटलने घसरले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका. भारत पाकिस्तानमधील शस्त्रसंधीनंतर आयपीएलचे उर्वरित सामने पुन्हा सुरू होण्याची शक्यता. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिल आणि बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक. नव्या वेळापत्रकाची घोषणा केली जाण्याची शक्यता. राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती दिमाखदार पुतळा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करणार महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.